वैष्णवीचे जे तिच्या नवऱ्याचे मामा हे जलिंदर सुपेकर नावाचे जे आयजी आहेत यांची मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला, कारण यांचा धाक दाखवून दोन्ही सुनांना एकदा नाही असंख्य वेळा त्रास दिला अशी जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी देवेंद्र सुपेकर यांची सगळी माहिती घेतली. आत्ताच्या घटकेला जानेवारीपासून 500 कोटीचा स्कॅम केला म्हणून त्यांच्यावर चौकशी देखील चालू आहे. एवढंच नाही तर याच्या आधी जळगावातलं एक म्हणजे नाशिकचे एक ते PSI सादरे प्रकरण जे झालं होतं ते जे बरंच गाजलं होतं त्याच्या सुइसाइड नोटमध्ये सुद्धा या जलिंदर सुपेकर यांनी मला त्रास दिला आणि त्यांच्यामुळे मी आत्महत्या करतोय असं त्या सादरेनी त्यांच्या सुइसाइड नोटमध्ये लिहिलं होतं. अशी असंख्य प्रकरणं आहेत आणि हे त्या शशांक हगवणेचे सख्खे मामा होते. यांचा धाक, आणि हे मी का म्हणतेय कारण मयुरी जगताप ही जी दुसरी सून होती तिने जेव्हा कोर्टात म्हणजे तिने पोलीस स्टेशनमध्ये FIR केली होती तेव्हा देखील हे हगवणे कुटुंब फरार होतं. पण फरार असताना त्यांनी दुसऱ्या दिवशी ती नणंद पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते, म्हणजे फरार व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि मयुरीच्या भावाविरुद्ध आणि आई विरुद्ध तिने FIR केली आणि पुन्हा फरार झाली. आणि परत 8 दिवसानंतर आल्यानंतर की तू आमचं काहीच बिघडवू शकणार नाही, आमचे हात फार पोचलेले आहेत, हे जर सगळं सांगितलं गेलं तर मला असंच वाटतंय की अतिशय विकृत मानसिकतेचं एक कुटुंब होतं आणि याच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी हा धडा आहे की याच्या पुढे ज्या ज्या मुलींचे आई वडील आहेत तुम्ही याच्यातनं काहीतरी बोध घ्या. तुमच्या मुलीची छळवणूक होत असेल, कुठल्याही प्रकारचा त्रास म्हणजे शाब्दिक असो मानसिक असो आणि तिला कुठलाही छळवाद जर झाला तर कृपा करून तिला परत सासरी धाडू नका. आणि जे चूक जी मला वाटतं वैष्णवीच्या बाबांनी केली की अगदी मारत जेव्हा नंडेने तिला घरात आणून फेकली तेव्हा वैष्णवीच्या बाबांनी पाया पडून जे सांगितलं की माझ्या मुलीला परत पदरात घ्या, असं बिलकुल म्हणू नका. आपल्या मुलींना ताकद द्या आणि तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच आहात, ही ताकद तुम्ही त्यांना दिली पाहिजे. वैष्णवीच्या ज्या पोस्टमॉर्टमचे जे फोटो माझ्याकडे आले त्याच्यापैकी एका फोटोमध्ये 3 भोकं दिसली आणि म्हणून मी तो फोटो जरा नीट झूम करून त्याला गोल केले, कारण त्यावरच एक ग्लव्सचं बोट पण आहे. याच्यावरनं मला थोडासा संशय येतोय कारण पूर्ण शरीरावर अनेक इजा आहेत, पण ही जी 3 भोकं दिसत आहेत ती थोडी संशयास्पद वाटतायत. आणि मला असं वाटतंय की खरंच जसं तिचे बाबा म्हणतात, तिच्या वडिलांशी मी काल संध्याकाळी बोलले, रात्री बोलले, आज सकाळी बोलले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई तिने आत्महत्या नाही केली, तिचा घातपात केला या लोकांनी. म्हणून मी तो फोटो ट्विट केला आणि मला असं वाटतं की याची जी खरी चौकशी आहे ती नक्की होईलच आणि हे सगळं बाहेर येईलच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.